A disk of mass m and radius r. Disk of mass m and radius r. Disk mass m and radius r. How much tangential force should be applied to the rim? Force विचारलाय of the disk so as to rotate with angular velocity omega in time t equal to 0. in time t असं विचारलं. म्हणजे ह्या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला टँजेन्शियल फोर्स फाइंड करा. या डिस्क आहे, हा डिस्क वर हा फोर्स अप्लाय केला. डिस्क रेडियस आर आहे. तर इनिशियली ओमेगा नॉट याचं काय होतं, 0 होतं या केसमध्ये. आणि ह्या फोर्समुळं ओमेगा काय आलं फायनल, ओमेगा झालं इन टाइम व्हॉट, टी. ह्या डेटासाठी फोर्स फाइंड करायचं. बरोबर. मग कसं सॉल्व्ह करणार? तर पुन्हा थेरी तीच की टॉर्क चा फॉर्म्युला काय, आय अल्फा. बघा, आय अल्फा. बट टॉर्क विचारलेलंच नाही, फोर्स विचारले. मग टॉर्कचा फॉर्म्युला फोर्स मध्ये काय असतोय, एफ इंटू आर. टॉर्क म्हणजे फोर्स, मोमेंट ऑफ फोर्स, फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. आय हाफ एम आर स्क्वेअर डिस्कचा. आणि अल्फा किती, फायनल वेलॉसिटी ओमेगा इनिशियल 0 बाय टाइम टी. बेसिक फॉर्म्युला मी इथे यूज केला अल्फाचा. कळलं काय? आणि त्यामुळे आन्सर काय येणार फोर्सचं, बघा. आर गेट कॅन्सल, 1 आर गेट कॅन्सल. हा आर, हे आर बरोबर गेट कॅन्सल. म्हणजे फॉर्म्युला फॉर एम, एक आर राहिला, आर ओमेगा बाय 2t. ऑप्शन आहे यामध्ये एम आर ओमेगा बाय 2t. नथिंग बट 17चं आन्सर बी. 17चं आन्सर इज बी. बरोबर आहे, 17 बी. इज इट क्लिअर? गॉट इट? कसा सॉल्व्ह केला हे तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे.